जिनको मेरा हाथ पकड़कर चलना था, हैरत है वो बात पकड़कर बैठ गए. आणि एवढं उत्तम वर्णन तुम्ही केल्यानंतर, एवढं तुम्ही मला जवळून ओळखता म्हटल्यानंतर, ऐसी कौन सी बात थी कि और किसी का हाथ पकड़ना पड़ा? महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र असलेले उद्धवजी यांचा आपण निरोप समारंभ करतो. खरं तर आम्ही एकत्रित होतो. आता 19ला काय झालं, जे काय झालं, आम्ही वेगवेगळे झालो आणि म्हणून मला केवळ एक शेर या ठिकाणी ऐकवायची इच्छा आहे. 259 साजिश की सौगात पहनकर बैठ गए, अनचाहे हालात पकड़कर बैठ गए. जिनको मेरा हाथ पकड़कर चलना था, हैरत है वो बात पकड़कर बैठ गए. पण ठीक आहे, आता कुठलाही आपला रस्ता असला तरी तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत. तुम्हाला उत्तम आरोग्य मिळो, तुमचं नेतृत्व अशाच प्रकारे सगळ्या पक्षाला मिळत राहो आणि राजकारणामध्ये तुमची प्रगती होत राहो, अशा प्रकारच्या शुभेच्छा आज पुन्हा नाही, पुन्हा येईन माझा आहे. पुन्हा भेटू. नाही ते तर भेटूच, त्याला काय. माननीय मुख्यमंत्री महोदय, आपण जे बोलत ते अगदी खरं आहे. माझा पिंड हा राजकारणाचा नाही आहे. माझा मूळ स्वभाव हा कलाकाराचा आहे. आणि एवढं उत्तम वर्णन तुम्ही केल्यानंतर, एवढं तुम्ही मला जवळून ओळखता म्हटल्यानंतर, ऐसी कौन सी बात थी कि और किसी का हाथ पकड़ना पड़ा? विंदा करंदीकर यांनी एक फार छान लिहिलेलं आहे. त्यांनी असं लिहिलं आहे की ही लाट आहे तोवरी, खुशाल तू गाजून घे, गाजण्याला अर्थ कितीसा ते जरा समजून घे. म्हणजे तू गाजतोयस, त्या लाटेवर आहेस म्हणून गाजतोयस, लाट गेल्यानंतर काय करशील. तर या काही गोष्टी त्यांनी फार छान लिहिलेल्या आहेत. म्हणजे आपण या सगळ्यांकडनं काही ना काहीतरी घेतलं पाहिजे आणि त्यातल्या थोड्या जरी गोष्टी आपण आपल्या वागणुकीत आणू शकलो तरी महाराष्ट्र आपल्या देशातलं जे एक सर्वोत्तम राज्य आहे ते आणखीन चांगलं राज्य होईल. विंदा करंदीकर यांनी आणखीन पुढे जे लिहिलेलं आहे की केले कुणास्तव ते किती हे कधी मोजू नये, होणार त्याची विस्मृती त्याला तयारी पाहिजे. जो अनुभव मी घेतोय, डोक्यावरी जे घेऊनी आज येथे नाचती, घेतील ते पाय तळी त्याला तयारी पाहिजे. हे सगळं आयुष्य आहे. म्हणजे जे डोक्यावर घेऊन नाचतात तेच एक दिवस आपल्याला पायतळी तुडवायला बघत नाहीत, कारण त्यांना स्वतःला जेव्हा काही पाहिजे असतं त्यावेळी ते कोणी काय दिले हे काही न बघता ते आपल्याला सरळ तुडवून पुढे जात असतात.